कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये निवासी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार 9 ऑगस्टला घडला होता। या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर गेलेत। दरम्यान पीडितेला न्याय मिळावा, सेंट्रल मेडिकल ॲक्टची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा वाढवावी या मागण्या करत आज कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरसह विविध संघटनांनी CPR ते ताराराणी चौक अशी निषेध रॅली काढली। इंडियन मेडिकल असोसिएशन पासून ते महाराष्ट्र असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स असतील, ही संघटना असेल, अगदी जे महाराष्ट्रामध्ये आपल्या विभागामध्ये काम करणारे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असेल, नीमा असेल, एनेस्थेशिया असोसिएशन। यावेळी बोलताना डॉक्टर जेसिका अमरूज म्हणाल्या की नमस्कार, मी डॉक्टर जेसिका अँड्रूज, वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन मॅग्मो, जे गव्हर्नमेंट मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन आहे मॅग्मो कोल्हापूर, त्याची मी अध्यक्ष आहे। तर सर्व आमच्या वैद्यकीय हेल्थकेअर सिस्टम, प्रायव्हेट असू दे, गव्हर्नमेंट असू दे, आणि ज्या आमच्या बहिणी आहेत, माता आहेत, सर्वांची सुरक्षिततेच्या बद्दल हे जे काय आपलं आता आम्ही स्टँड घेतलेलं आहे, आंदोलन, स्ट्राईक, रॅली, कॅन्डल लाईट मार्च, हे सर्व ज्या आमच्या बहिणी बरोबर झालेलं आहे, अभया जे वेस्ट बेंगॉल मेडिकल कॉलेजमध्ये तिच्याबरोबर जे क्रूरता झालेली आहे, त्याच्या निषेधात आम्ही सर्व संघटना, मेडिकल कॉलेज आणि मेडिकल संस्था जे आहेत त्यांच्या सर्व संघटनेच्या पाठिंब्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत। आज सकाळपासून 9:30 वाजल्यापासून आम्ही CPR हॉस्पिटल, आपलं दसरा चौक, कलेक्टर ऑफिस आणि मग ताराराणी चौकात ही आमची रॅली अशी चालू होती। आता आपले माननीय मुश्रीफ साहेब, आपले पालकमंत्री जे आहेत, त्यांना सर्व संघटनेनी ह्या बाबतीत निवेदन दिलेले आहे की सर्व जे आपल्या सरकारी दवाखाने असू दे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असू दे किंवा मेडिकल कॉलेजेस, गव्हर्नमेंट मेडिकल असोसिएशन्स किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असू दे, इथे सर्व ठिकाणी सुरक्षा रक्षक हे पाहिजेच। आणि सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट बिल जे आमच्या सुरक्षिततेसाठी आहे ते पूर्ण आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। अभया जी आमची बहीण आहे, तिला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जे अत्याचारी आहेत, ज्यांनी ही क्रूरता केली आहे, त्या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि ही अगदी कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, हेच आमच्या सरकारकडे मागणी आहे। आणि हे आता इथं आम्ही सर्व जे उपस्थित आहोत, हे अगदी आज सरकारी दवाखाने सगळे चालू आहेत, पण कदाचित उद्यापासून आम्ही ही तीव्रतेने ह्या निषेध करत ह्या आंदोलनात आम्ही उतरणार आहोत। तरी ह्या आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या हीच आमची विनंती आहे। दरम्यान मागण्यांचे निवेदन पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं। त्यांनी समस्या जाणून घेऊन लवकरच सोडवण्याचं आश्वासन दिलं। तोडगा काही निघालेला नाही अजून। त्यांनी त्या सगळ्या राज्यभरात त्यांची संघटना आहे, ते राज्यभराचा विचार करून करतील। परंतु त्यांना मी विनंती केलेली आहे की जो कलकत्त्याला जी घटना घडली ती अतिशय म्हणजे निषेधार्ह तर आहेच, परंतु लवकरात लवकर CBIकडे आता जो तपास सोपवला आहे त्याचा तपास करून त्या नराधमांना फाशी देणं हे काम लवकरात लवकर व्हावं। आणि केंद्रामध्ये जो कायदा आहे ना प्रोटेक्शन देणारा, तो लवकरात लवकर पास व्हावा अशी यांची इच्छा आहे। केंद्राचे मंत्री JP नड्डा साहेब लवकर येणार आहेत, त्यांना भेटून आम्ही लवकरात लवकर हा कायदा पास करण्यासाठी विनंती करू। आणि कोल्हापूरबद्दल बोलायचं झालं की या वैद्यकीय शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून CPR हॉस्पिटल असेल किंवा छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय असेल, इथल्या सगळ्या त्रुटी जवळजवळ पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। काही त्रुटी जर राहिल्या असतील तर जरूर या मार्चच्या संघटनेवर चर्चा करून आपण ते दूर करू।
राज्यभरामध्ये हा संप चालू आहे तो आता कृपया यांनी मागं घ्यावा. CBI तपास करते, लवकरात लवकर या नराधमांना पकडलं जाईल. परंतु आज या संपामुळं जे गरीब निष्पाप अशा रुग्णांची हेळसांड होणार आहे ती होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि राज्यात चालला संप त्यांनी परत घ्यावा अशी मी विनंती करतो. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर, निवासी डॉक्टर, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी उपस्थित होते. LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.